नमस्कार माझ्या यूट्यूबच्या मित्रांनो. आज आहे बायको आणि मुलीला फिरायला घेऊन जायचा डे. म्हणजे इथे मुंबईत तुम्ही बोलाल की अरे हा काय आहे, आत्ताच फिरून आला सारखा कुठे फिरतो. येस, इट्स आज काहीतरी आम्ही श्रिया म्हणले एक्झिबिशन तिला बघायला जायचं, एक आर्ट एक्झिबिशन. सो तिकडे जाणार आहोत आणि ऑफकोर्स मुलीला तर घेऊन जावंच लागेल. वी हॅव नो ऑप्शन, वी कांट अँड ऑल्सो शी कांट. मजा येते मला ह्या फेज ऑफ लाईफमध्ये. अंधार पडला डायरेक्ट. किधर है रे मेरी बबडी. ए चंगे अरे गोंड्या माझे गोंडकलो काय माझ्या गोंडी कच्ची आहात तू. मित्रांनो आज आपण आवाज कमी ठेवू. आज आपण आता असा व्लॉगिंग करायला लागणार आहे. लहान मुलं झोपली आहेत गाडीत. तर आज आपण चाललेलो आहोत NMSA ला. मग NMECC ला. मला नेहमी नाही बोलता येते. नीता मुकेश अंबानी कन्व्हेन्शनल सेंटर, नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला. तिकडे आहे. तिकडे सुबोध गुप्ता जे आर्टिस्ट आहेत, खूप मोठे आर्टिस्ट. सुबोध गुप्ता नावाचे खूप मोठे आर्टिस्ट. याच्यावर एक गोष्ट बोलायची. थांब एक मला मग कॅमेरा मागे होती एवढंच आहे तर बोल. की त्याने 350 रुपयाचं तिकीट ठेवलं. त्याने नाही ठेवायला पाहिजे. का तुला असं का वाटतं? सुबोध गुप्ता नावाचे एक मोठे आर्टिस्ट आहेत, त्यांचं एक्झिबिशनला आम्ही चाललोय. पण खूप मोठी आहे. हां, तिला फ्री किंवा मिनिमल कॉस्ट ठेवायला काय प्रॉब्लेम होता. म्हणजे एक्झिबिशनचे शो कधीपासून तिकीटेड व्हायला लागले आजकाल. बेसिकली याच्या एक मिनिट मला बोलू दे. माझा ब्लॉग आहे श्रिया, जरा थांब. तुझं नाही तर सगळं तू एकदा पूर्ण क्लिअर कर मुद्दा. कारण की तू मुद्दे क्लिअर नाही करते तुझ्या मनात. मग पूर्ण मुद्दा बोल, पूर्ण की एक्झिबिशन्सला नसतात हे हे आणि सगळं बोल. एक्झिबिशन हे कधी तिकीटेड नसतात. हां, खूप टेम्पररी आणि खूप मोठे ह्यूज स्केलचे एक्झिबिशन्स आहेत ज्यांना ग्राउंडपासून बिल्डअप करायला लागतात. त्यांचे प्राइजेस असतात किंवा जे बाहेरचे आहेत वगैरे. पण सुबोध गुप्ता तर इंडियन आर्टिस्टच आहे. तर मुकेश अंबानी पण इंडियनच आहे. त्याने कशासाठी बनवलं? 350 रुपये तिकीट ठेवायला. हे खूप झाले पैसे. कमी पैसे ठेवायला पाहिजे. एवढे पैसे नाही ठेवायला पाहिजे ते. हां, तिथे सगळे आणि शोज तिकीटेडच असतात. ते पण नाही केलं पाहिजे. म्हणजे ठीक आहे तुम्ही तिकीट ठेवा, पण एवढे पैसे नका ठेवू. फॉर एक्झाम्पल जहांगीर आर्ट गॅलरीला कधी पैसे नसतात. यू कॅन गो अँड वॉच इट फॉर फ्री. जर आवडलं तुम्ही विकत घेऊ शकता, तो विषय वेगळा आहे. पण असं तिचं म्हणणं आहे. ठीक आहे, माझ्या देऊ नका. बट बघा, पहिल्यांदा श्रियाने व्लॉगमध्ये बोलली आहे. एक मिनिट जांभूळ जरा. पहिल्यांदा ती व्लॉगमध्ये बोललेली आहे आणि तिच्या जवळचा विषय आहे आर्टचा आणि एक्झिबिशनचा. सो येस, आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत. सो टेक्निकली आमच्या मुलीचा पहिलाच आर्ट एक्झिबिशन एक्सपिरियन्स असणार आहे. आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. लेट्स गो. आता असं पण बोलू नका 2 महिन्याच्या मुलीला काय दिसतं. 2 महिन्याच्या मुलीला काय दिसतं असं जर तुम्ही कोण कमेंट करणार असेल, असं मला वाटत नाही. आपली ऑडियन्स तशी मूर्ख नाही आहे. बट आय थिंक सो की हे बऱ्याच लोकांना माहिती असेल की दिसणं न दिसणं हा वेगळा विषय. बट सगळ्या गोष्टी नॉर्मली ज्या जसं गाणी ऐकवणं, बोलणं, हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ब्रेनमध्ये वायर्ड होत असतात. या वेळेला खूप फास्ट गोष्टी त्यांच्या डाउनलोड होत असतात. या वेळेला त्यांना सगळं दाखवायचं असतं, सगळं अनुभव द्यायचे असतात. दॅट इज हाऊ दे लर्न. अँड समजलं तुम्हाला मला काय बोलायचं असतं. मी खाल्ला दुसरा अंडा पण. दुसरं अंडा पण खाल्लंस? चालेल, नो प्रॉब्लेम. तुला जास्त गरज आहे. मिल्क प्रोडक्शन नाही रुकना चाहिए. सो मी खातोय जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो. दात म्हणजे वाव, मज्जा आली. सो हां, माझा मुद्दा हा आहे की लहान मुलांना तुम्हाला
सगळ्या गोष्टींचे एक्सपिरियन्स द्यायचे असतात. तसंच त्यांच्यावरती ते संस्कार होतात. असं काय नाही लहान आहे याला काय समजणार आहे. इट्स नॉट लाईक दॅट. चांगले ते चांगले आहेत. गावठी आहे त्यांनी. मी पण कुठून आणले? घेऊन बाबा आणणार म्हणजे क्वालिटी चालणार. त्यांना असं लल्लू पण जे आवडतच नाही. The real fun of eating जांभूळ. दाखव. आम्ही पोचलेलो आहोत NMACC कल्चरल सेंटरला. सगळ्यात पहिले पेट पूजा करणार आहोत कारण की भूक लागलेली आहे आम्हाला. जांभळाने आमचं पोट भरलेलं नाही आहे. हिची पण घ्यायची का टेस्ट राईड? माय बॅक. सो गाईज आम्ही आता आलेलो आहोत NMACC आर्ट कॅफेला आणि आम्ही आता पहिले जेवणार आहोत. अँड वी हॅव जॉईनिंग विथ अस माय फ्रेंड्स फ्रॉम वायफळ. नमस्कार. नमस्कार. सॉरी बायको फिटिंग करत असताना मस्ती करू नये असे एक सजेशन आहे माझं. चला आम्ही आता जेवण घेतो. जागा तर फॅन्सी वाटते तर तुम्हाला फूड तर दाखवायला लागेल की काय मागवलं आहे. जेवढं कळलं आहे तेवढं तर मागवलं आहे. बघू आता त्याच्यानंतर काय काय येतं आहे ते समोर ते माहिती नाही. डिशचं नाव तर एकदम डेंजरसली वेगळं आहे. सेव हे जे मागवलेलं आहे ह्याला बोलतात बुराटा सॅलेड. आणि मी हे जे भगवा आहे ह्याला मी बोललं हे बुराटा आहे का त्याला विचारलं तर तो बोला नाही सर हे कॅरेट आहे. आणि माझी गिनती झालेली आहे. कॅरेटच आहे ते. हे बाजूला चीज आहे. हे बाजूला एक वाईट पदार्थ आहे चीज. दॅट इज कॉल्ड एज बुराटा. आणि हे अपॅरेंटली श्रेयाला माहीत होतं. बुराटा चीज हो माहिती. आणि तिनेच ऑर्डर केले. सो भावाची तुमच्या चूक नाही आहे. हां ओके ओके. दिस इज कॉल्ड नॅशविन हॉट चिकन. हे पण श्रेयानेच मागवलं आहे. माहिती होतं तुला हे सगळं? अरे बोलला ना नाही तुला नॅशविन म्हणजे काय माहिती का विचार. ठीक आहे ओके. बायकोला बाहेरच्या ट्रिप देशामध्ये घेऊन जायचा काहीतरी फायदा तर झाला आहे. तिला तर झाला मला नाही झाला. पण हे लोक खूप फास्ट आणतात. जसं की रेडीच होतं आणि आम्ही घरूनच ऑर्डर देऊन आलेलो. खाऊ मी गाईज खाऊ मी. अरे आम्ही थोडंफार खाऊन आलो. चीज कॅरेट आणि सिलॅन्थ्रो. डोकं लागतं. समझा नहीं पर अच्छा लगा. चीज पण दे द्या. वेगळं आहे ना काहीतरी डिफरंट. नेक्स्ट अप वी हॅव मटन. एकच डिश जी मला कळलेली आणि मी मागवलेली. सो वी हॅव मटन विथ अस. ओके लेट्स टेस्ट दिस. नाही लागत आहे मला. काय संवेदना नाही आहेत का? या जरा संपावून हे जरा गरम असेल. ओके थँक्यू फॉर टेलिंग. व्हेरी नाईस. आय लव्ह द लॅम्ब. Oh, nice. The Volvo fill, you'll keep Volvo also. कसं आहे याला काय बोलतात स्टफ्ड पास्ता बरोबर ना? हो काहीतरी ॲन्युअल लेती नावाचा यांनी एक नको जाऊ. वो महाराष्ट्र कंटेंट बहुत देखती है और आपको बहुत पसंद करती है बहुत ज़्यादा. थँक्यू. मैंने उसको बोला कि आप आए हो ऐसे हो पागल हो गई. वो बोल रही है एक बार प्लीज मिल उनसे जाके ऐसे ऐसे. उसको एक शॉर्ट आउट देना. श्लोका देशमुख. श्लोका देशमुख.
थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच. मित्रांनो, आज एक्झिबिशन बघायला जसे हे दोघं आलेत तसे म्हणजे माझे मित्र आले तसे श्रेयाचे पण मित्र आलेत आणि वी हॅव फायनली टुडे वी हॅव द रिलीज ऑफ मायकल जॅक्सन. मायकल जॅक्सन फिल्म जवळ येते आणि मला खूप बरं वाटतंय. कसं वाटतंय तुला तुझी फिल्म येते? अजून रिलीज आता 22 तारखेला रिलीज आहे. 22 तारखेला नाही आत्ता. सो इट्स अ प्रिव्हिलेज की माझ्या बाळाला भेटायला मायकल जॅक्सन स्वतः खुद्द मायकल. सो मित्रांनो, आमचं झालेलं आहे एक्झिबिशन बघून खूप तुटत एक्झिबिशन बघितलं, कारण की जी आहे तिला मध्ये मध्ये रडायला येत होतं, दूध पियायचं होतं असं. बट ठीक आहे, आय लर्न समथिंग न्यू दॅट इज कॉल्ड ॲज पेशन्स. आज आम्ही आता आलेलो आहोत कॉफी प्यायला बेसिकली. सो आता मी आय एम हॅव्हिंग आईस अमेरिकानो. तू काय खातोयस? मी आईस फिल्टर कॉफी. ह्याचं नाव काय होतं? चीज आणि गार्लिक क्रफिन. खूप चांगलं जमलंय त्यांना. नाही, खरंच चांगलं आहे. बायको म्हणते दाढी पूस, तिला करतो मी खुश. झोपते मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा. ए नको 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 नको. तेरा 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 सुरू, तेरी बातें तेरी तन्हा राते, तेरा 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 सुरू. नाही उसको समझ भी जाओ, हम भी तो है तुम्हारे, दीवाने हो दीवाने, हम भी तो है तुम्हारे, दीवाने हो दीवाने. ओ नको दुसरं अदनान सामी नको. हिमेश इज द जॅम. वा, बराच वेळ राहिलीस. छान. आता मी जोपर्यंत रडत नाही तोपर्यंत ट्रान्सफर करतो, म्हणजे माझा ट्रॅक रेकॉर्ड चांगला राहील. मग मजा आली आज. what did you learn today? First of all, I think the first word is have patience. हा भाई, जो पेशन्स यायला लागतो. मला काय होतं माहिती आहे का श्रिया, असं रडायला लागली ना की असं
होतं की अरे बापरे सगळे बघतायत असं झालं तुला? नाही माझं असं काय नाही माझं ओके. काय होतं की अरे रडली नाही पाहिजे असं असतं म्हणजे की हां ते काय ते सगळं ठीक आहे रडली नाही पाहिजे जास्ती असं आपण मला असं थोडंसं होतं की अरे बाकीच्यांना डिस्टर्ब होतंय बाकीच्यांना डिस्टर्ब होतंय की काय असं वाटतं ना थोडंसं आपल्याला असं थोडंसं होतं मला. बट पेशन्स इज द वर्ड. वी हॅव टू बी पेशंट अँड काम. बाहेर काही असो आणि कोणाला काही वाटो आपण पेशंट राहायचं आणि छान राहायचं बरोबर. पण मजा आली. चला आता निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही.